बळकटीकरणासाठी गठीत उच्चस्तरीय समितीचे अध्यक्ष विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांनी धरण परिसरातील क्रेझी कॅसल, अंबाझरी घाट, NIT स्केटिंग रिंग भागातील नाग नदी खोलीकरण व रुंदीकरणाच्या कामाची काल पाहणी केली। समितीचे सदस्य, सचिव तथा मनपा आयुक्त डॉक्टर अभिजित चौधरी या पाहणी दौऱ्यात सहभागी झाले। क्रेझी कॅसल परिसरात सुरक्षेच्या उपाययोजना अंतर्गत महामेट्रोने पूल तोडणे, नदी खोलीकरण, रुंदीकरण आदी केलेल्या कामांची माहिती या महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर यांनी दिली। इथे 500 मीटर परिसरात नाग नदीवर स्थित 7 पूल तोडण्यात आले असून आज 8वा पूल तोडण्यात येत आहे, याबाबतची माहितीही देण्यात आली। येथील जुन्या वॉटर पार्क परिसरात नाग नदीच्या किनाऱ्यावर कॉन्क्रीट पिलरवर स्थित असलेली बोट व पिलर येत्या आठवड्याभरात काढण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली। सुरक्षेच्या दृष्टीने करण्यात येणाऱ्या उपाययोजना अंतर्गत दुसऱ्या टप्प्यात 2 मेट्रो पिलर दरम्यान नाग नदी परिसरात पाटबंधारे विभागाच्या सूचनेनुसार खोलीकरण व रुंदीकरणाचे काम करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली। महामेट्रोचे संचालक राजीव त्यागी आणि संचालक अनिल कोकाटे यावेळी उपस्थित होते। श्रीमती बिदरी यांनी अंबाझरी घाट परिसरात मनपाकडून सुरू असलेल्या नाग नदीच्या रुंदीकरणाच्या कामांची पाहणी केली। या भागात 47 मीटर अंतरावर नदी किनाऱ्यापासून 17 मीटर पर्यंत नदी रुंदीकरण करण्यात आले आहे। उर्वरित रुंदीकरणाचे कामही प्रगतीपथावर असल्याची माहिती मनपा आयुक्त डॉक्टर अभिजित चौधरी यांनी दिली। मनपा उपायुक्त प्रकाश वराडे, अभियंता राजीव गायकवाड, कार्यकारी अभियंता गुरुबक्षानी आदी यावेळी उपस्थित होते। NITच्या स्केटिंग रिंग परिसरातील नाग नदीच्या खोलीकरण व रुंदीकरणाच्या कामाची पाहणी यावेळी करण्यात आली। सुषमा मर्जिवे यांची ब्युरो रिपोर्ट, नागपूर।